नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित. प्राप्त झालेल्या अर्ज संदर्भ निवेदनांवर जिल्हा स्तरावर होणार कार्यवाही. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. धर्मराज काडादी हे जर राजकारणात येणार असतील तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली खुली ऑफर. खंडोबा मंदिरसह एसटी स्टँड परिसरात दागिने लुटणाऱ्या अट्टल आरोपींना केली अटक. 4 लाखांचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत. आणि कुंभारी विजयनगर येथे घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर वळसंग पोलिसांची कारवाई. 2,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून क्षेत्रीय कार्यालयात प्राप्त झालेल्या ज्या अर्ज संदर्भ निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे मत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय पाणी टंचाई शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यान्वित करण्यात आले असून कार्यालयीन वेळेत ते सुरू राहणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयात प्राप्त झालेल्या ज्या अर्ज संदर्भ निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांकडे वर्ग केली जाणार असून संबंधितांनी त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या. या संदर्भात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर प्रलंबित असलेली कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबत शासकीय कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावी लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जाण्यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी राहणार आहेत. एक नायब तहसीलदार व लिपिक वर्गीय कर्मचारी यांची कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ या कक्षामध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार आहेत. ज्या अर्ज निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांकडे वर्ग केली जाणार आहेत. संबंधित विभागाने त्यावर केलेल्या कार्यवाहीचा शासन स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाकडून दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय तसेच तृतीय ते 5व्या वर्षापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याकरता मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणापूर यांनी दिली. सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरता महाविद्यालयात व पदव्युत्तर अधिविभागांमध्ये दिनांक 24 डिसेंबर 2022 पर्यंत विना विलंब शुल्क फॉर्म भरता येणार आहे. दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत विलंब शुल्कासहित फॉर्म भरण्याची सोय विद्यार्थ्यांकरता आहे. तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांच्या तृतीय ते 5व्या वर्षाच्या विद्यार्थ्यांकरता दिनांक 2 जानेवारी 2023 पर्यंत विना विलंब परीक्षा अर्ज महाविद्यालय अधिविभागांमध्ये भरता येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणापूर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले. धर्मराज काडादी हे जर राजकारणात येणार असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं अशी खुली ऑफर सोलापूर राष्ट्रवादीचे निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे जर राजकारणात येणार असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं अशी खुली ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीने चिमणीचे कारण काढून काडादी यांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.
यावेळेस व्यासपीठावर अनेक नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी धर्मराज काडादी यांनी आपल्या भाषणात आता आपल्याला नेतृत्व बदलाची गरज असल्याचे बोलले होते. त्यामुळे 2 दिवसांपासून धर्मराज काडादी यांची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने हे सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धर्मराज काडादी जर राजकारणात येण्यास इच्छुक असतील तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. दरम्यान निरीक्षक शेखर माने यांनी धर्मराज काडादी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापुरातील धर्मराज काडादी यांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हायची जर भूमिका घेतली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागतच असेल. सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक संस्था असलेले आमदार आहेत, माजी आमदार आहेत किंवा राजकारणात रचलेले काही लोक आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब असो, अजितदादा असो, जयंत पाटील साहेब असो, त्यांना नेहमी मदत केली आहे. कारण ते तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचं काम करतात आणि सोलापूरातल्या महत्त्वाचं म्हणजे तरुणांना रोजगार देण्याचं काम ते करतात. त्यांच्या पाठीशी नेहमी पक्ष राहतो आणि काडादींनी जर इच्छा व्यक्त केली असेल राजकारणात सक्रिय व्हायची तर त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत असेल. जर उत्तर विधानसभेचे मला वाटतं त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विनाकारण त्यांना व त्यांच्या संस्थेंना त्रास द्यायचं काम अलीकडच्या काळामध्ये झालेलं दिसतं. या एअरपोर्टवर मागीलच 6 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आले, त्यांचं विमान आले. शिंदे साहेबांनी सांगितले की वारंवार या ठिकाणी विमान उतरतात आणि त्या चिमणीचा वगैरे अडथळा हे कारण लावून त्यांना त्रास द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं दिसतं आणि संस्थेच्या हितासाठी त्यांना त्रास देण्यात काय अर्थ नाही. आणि पहिला त्यांनी पक्षामध्ये जर येत असेल राष्ट्रवादीमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि मग त्यानंतर ते कुठं जर निवडणूक लढवायची इच्छा त्यांनी कुठल्या मतदारसंघातनं केली तर पक्ष त्याचा विचार करेल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने अटक केली आहे. सोलापूर येथील नागरिकांनी कारखान्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरता तसेच परवाना देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागणी केली. लाच स्वीकारताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने बुधवारी रात्री अटक केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित वसंतराव पाटील वय 50 असे अटक करण्यात आलेल्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने साखर कारखान्याचे डिस्टिलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन नूतनीकरण करावयाचे होते. तसेच साखर कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या साखर कारखान्याचा फार्मास्युटिकल युनिटचे कन्सिस्टन्स टू एस्टॅब्लिश हे लायसन्स प्रस्तावित होते. ही सर्व कामे करण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी आणि दोन्ही प्रकारचे लायसन्स मिळवण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी रात्री 7 रस्ता परिसरातील पाटील यांनी तक्रारदाराकडून रोख 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहात पकडले. कुंभारी विजयनगर येथे घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर वळसंग पोलिसांनी कारवाई करत सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वळसंग पोलीस ठाणे अंकित घरकुल पोलीस चौकी येथे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलीस फौजदार दासरी, सहाय्यक पोलीस फौजदार रावडे, पोलीस अंमलदार गणेश पाटील व धरेप्पा वनमोरे यांना कर्तव्यावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विजयनगर येथे चोरून अवैधरित्या घरगुती गॅस रिक्षामध्ये भरत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच विजयनगर चौकातील झेंडा कट्ट्यापासून दक्षिणेस 100 मीटर अंतरावर एका पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक वजन काट्यावर घरगुती वापरण्याची गॅसची टाकी उलटी ठेवून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने रिक्षामध्ये गॅस भरत असताना 4 3-चाकी ऑटो रिक्षा व 2 इलेक्ट्रिक मोटार व 2 वजन काटा आणि 12 घरगुती वापरण्याच्या भारत गॅस कंपनीच्या गॅसच्या टाक्या असे मिळून एकूण 2,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, विडी घरकुल पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक फौजदार श्रीनिवास दासरी, सहाय्यक फौजदार अभिजित रावडे, पोलीस अंमलदार गणेश पाटील, दर्याप्पा वनमोरे यांनी केली आहे. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने 25 डिसेंबर रोजी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बसवराज सलगर यांनी दिली. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे 8वे वर्ष असून हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूरसह आंध्र, कर्नाटकमधील वीरशैव बांधव एकत्रित येणार असून यामध्ये जीवन गौरव पुरस्काराचे वितरण देखील करण्यात येणार आहे. कर्नाटक लिंगायत असोसिएशन अर्थात केएलईचे संस्थापक माजी खासदार कोरे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. दरम्यान याबाबत ॲडव्होकेट बसवराज सलगर आणि महादेव कोनगुरे यांनी अधिक माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे आपण वधूवर परिचय मेळावा भरवलेला आहे. आमचा उद्देश हा परिचय मेळावा भरवण्याचा समाजात जागृती एक अशी करायची आहे की लिंगायत समाजाचा वधूवर मेळावा म्हणल्यानंतर लिंगायत समाजातल्या पोट जाती न बघता लिंगायत हा एकच समाज आहे आणि एकत्रच आहे असं समजा पोट जातीचा विचार न करता आपण एकमेकात लग्न जमवावेत आणि करावेत अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही ह्या सर्वांना हे पण सांगत आलेलो आहे की हे पोटजातीच्या पडलेले आहेत, ज्याच्या त्याच्या व्यवसायामुळे पडलेले आहेत. त्यामुळं कुठलीही पोटजात ही कमी दर्जाची किंवा वरच्या दर्जाची अशी कधी राहत नाही. प्रत्येक लिंगायत हा एकच आहे असं आमचा उद्देश असतो. हुतात्मा स्मृती मंदिर ते होणार आहे. सदर वधूवर परिचय मेळावा करता त्या कार्यक्रमाला आपले काशीपीठाचे जे जगद्गुरू 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात होणार आहे. आणि मी सर्व लोकांना हेच आवाहन करतो की आपण ह्या वधूवर परिचय मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी नोंदवावा. ह्याच्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त लोकांचा म्हणजे विवाह जोडणं जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन म्हणजे मोठ्या दरावर विवाह हे सगळ्यात महत्वाचा आहे, उद्देश आहे. त्या आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी हे उपक्रम राबवत आहात. जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात सहभागी व्हावा हेच मी आवाहन करतो. या पत्रकार परिषदेस अध्यक्ष राजशेखर विजापुरे, श्रीकांत मेंगाने, गुरुनाथ लिंबाळकर आदींसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. बेरोजगार उमेदवारांसाठी 29 डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्यामार्फत दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली. या रोजगार मेळाव्यात 10वी, 12वी, ट्रेनी, ITI, वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, MSW, MBA, ऑफिस असिस्टंट, BSc, MSc, BCom, कोणतीही पदवी, टेलिकॉलर, ट्रेनी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन अशा प्रकारचे एकूण 925 पेक्षा जास्त रिक्त पदे 6 उद्योजकांनी https://rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी
ऑनलाईन अर्ज करावेत. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217 2950 956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नार्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जाधव यांनी केले आहे. सोलापूर झेडपी समोर मोठं उद्दिष्ट असणार असून जलजीवनच्या 31 डिसेंबर अखेर सर्व कामांना मंजुरी देणार असल्याचे सीओ आव्हाळे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सध्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळ ही मोठी योजना आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 841 कामे असून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. यावर्षी काही कामांना मंजुरी दिली गेली आहे. मधल्या काळात कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या कारभारावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे ट्रेनिंगसाठी 24 दिवस मसुरीला गेले असल्याने त्यांचा अतिरिक्त पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी आपल्यासमोर जलजीवन मिशन योजनेच्या कामांवर फोकस केला आहे. पत्रकारांनी गुरुवारी सकाळी सीईओ आव्हाळे यांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. जलजीवन मिशन तसेच जिल्हा परिषदेचे बंद असलेले प्रवेशद्वार, पार्किंगची व्यवस्था असे प्रश्न विचारले असता आव्हाळे म्हणाल्या, येत्या 31 डिसेंबर अखेर सर्व कामे मंजूर करायची आहेत. हेच मोठे उद्दिष्ट सध्या जिल्हा परिषदेच्या समोर आहे. माझ्याकडे केवळ 1 महिना पदभार आहे. कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही. मी कोणताही पॉलिसी मेकिंग डिसिजन घेणार नाही. खंडोबा मंदिर व एसटी स्टँड परिसरात दागिने लुटणाऱ्या अट्टल आरोपींना अटक करत 4 लाखांचा ऐवज हस्तगत केलाय. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळे येथील खंडोबा मंदिर व एसटी स्टँड येथे गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे गंठण व मंगळसूत्र असे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 14 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 4,02,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संजय शंकर जाधव वय 36 राहणार विठ्ठल मंदिर शेजारी सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 3, कावेरी नागेश जाधव वय 26 राहणार लिमयेवाडी सेटलमेंट, सुचित्रा उर्फ सना ज्ञानेश्वर जाधव वय 35 राहणार होडगी गाव सध्या आसरा चौक होडगी रोड, अश्विनी प्रकाश जाधव वय 33 राहणार भांडूप जिल्हा ठाणे व पुष्पा शंकर गायकवाड वय 60 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 5 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी शीला विजयकुमार तमशेट्टी वय 60 राहणार भवानीपेठ सोलापूर व फिर्यादी छाया सूर्यकांत दोडके वय 48 राहणार रामराज्यनगर शेळगी या 4 डिसेंबर रोजी बाळे येथील खंडोबा मंदिर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळेस गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून नेले. या संदर्भात त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलीस या घटनेचा तपास करत असताना एक पुरुष व एक महिला लक्ष्मी मार्केट येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळेस पोलिसांनी सापळा लावून दागिने विक्रीसाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी आपली नावे संजय जाधव व कावेरी जाधव असे सांगितली. त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळून आले. तसेच 29 ऑक्टोबर रोजी स्नेहा भाग्येश्वर बादगुडे वय 22 राहणार बार्शी या बार्शी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांची पर्सची चेन उघडून एक सोन्याचे गंठण, एक नेकलेस व झुबे असा एकूण 5 तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यावेळेस पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने मल्लिकार्जुन मंदिर येथील एका गल्लीत विक्री करता आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी सुचित्रा, अश्विनी जाधव व पुष्पा जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच गुन्ह्यातील एकूण 14 तोळे सोने जप्त केले आहे. फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 4/12/2022 ला एसटी स्टँड व बाळेतील खंडोबा मंदिर येथे टोटल 14 तोळे सोनं गेलं होतं. त्या अनुषंगाने आपण 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 638/22 होता, एक 705 आणि 701/2022 असे 14 तोळे सोनं गेल्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे साहेब व त्यांच्या डीबीच्या पूर्ण टीमनं
शिताफीने तपास करून हे सर्व सोनं रिकव्हर केलेलं आहे. त्या गुन्ह्यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत. फौजदार चावडे पोलीस स्टेशनचे PI साहेब आणि सर्व त्यांच्या DBच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू. एक गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर आधीचा. आरोपींना 6/12/22 ला अटक केलेली त्यांना. बरोबर. दुसरा एक गुन्हा त्यानंतर डिटेक्शन झालं, ती 3 इंच एकदम घेतलेला आहे आपण आरोपी ज्या दिवशी झालं त्या दिवशीच आम्ही आरोपी ताब्यात घेतली होती काही 2 दिवसात. बाकीचे आरोपी आपण बाहेरून आणलेले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार दीपक डोके, कटारे, धनंजय बाबर, आयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड, कृष्णा बडुरे, विनोद वटकर, अमोल खरटमल, अजय चव्हाण, संतोष चानकोटी, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे यांनी केली आहे. अखिल भारतीय हिंदी महासभेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री अमित रजक व राष्ट्रीय मंत्री अभिषेक ओझा यांनी तरुण भारत व वृत्तवेधला सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार हे देखील उपस्थित होते. यावेळी अमित रजक यांनी आपल्या मनोगतामध्ये सोलापुरातील तरुण भारत व वृत्तवेधच्या कामाचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले. गेल्या 3 वर्षांपासून वार्षिक हिंदी विशेषांकाच्या माध्यमातून हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी करत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत यापुढेही राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी हिंदी भाषेच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करण्याची विनंती केली. योगदान दिया है हिंदी के क्षेत्र में. अखिल भारतीय हिंदी महासभा हमेशा तरुण भारत के साथ है और हिंदी में उनका जो विशेषांक है उसके लिए हमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष धन्य कुमार बिराजदार जी जो सोलापुर के निवासी हैं, उनका भी बहुत बड़ा अनुपम योगदान रहा और संपादक जी के सुझावों से हम लोगों ने अखिल भारतीय हिंदी महासभा के माध्यम से यह बतलाने का प्रयास किया कि तरुण भारत जो मराठी पत्रिका का संपादन करते आया है, अब हिंदी के क्षेत्र में भी कार्य कर रहे हैं और अखिल भारतीय हिंदी महासभा जो पूरे भारत को विश्व गुरु बनाने के लिए समन्वय, एकता और विकास के मूलभूत उद्देश्यों पर कार्य कर रहे हैं. जब तक प्रांतीय भाषा का उदय नहीं होगा तब तक राष्ट्रीय भाषा के रूप में हिंदी को परिणत नहीं कर पाएंगे. इसलिए अखिल भारतीय हिंदी महासभा पूरे भारत में कार्य कर रहा है और तरुण भारत के ये सुविचार एवं सुयोगदान द्वारा यह संभव हो पा रहा है. तो महाराष्ट्र के सभी कार्यकर्ता बंधु जो हमारे साथ जुड़े हुए हैं एवं जो राष्ट्र की उन्नति में अग्रसर एवं अखंड भारत की योजना में कार्य कर रहे हैं, उसके लिए मैं दिल से बहुत बहुत धन्यवाद देता हूं और तरुण भारत के संपादक एवं सभी कर्मियों का जो आज हमारे समक्ष यहाँ उपस्थित है. यावेळी डॉक्टर अशोक मर्डे, तरुण भारतचे संपादक विजय कुमार पिसे, गोविंद देशपांडे व कर्मचारी उपस्थित होते. तरुण भारत की ओर से तीसरा वर्ष है जो यहाँ हम हिंदी विशेषांक का विमोचन करते आए हैं. पहला विशेषांक अयोध्या विजयोत्सव रहा और आज ये तीसरा विशेषांक विश्व नायक शीर्षक से विमोचन हुआ, उसका प्रकाशन हुआ, जिसके प्रकाशन में अमित रजक जी ने विशेष योगदान दिया है. जो आज इस तरुण भारत कार्यालय में आज एक सदिच्छा भेंट देने के लिए यहाँ पर आए हुए हैं. मैं आपके यहाँ पर सह स्वागत करता हूँ और तरुण भारत के संपादक जिनके मार्गदर्शन में यहाँ समाचार पत्र का प्रकाशन होता रहता है और इस वर्ष तीसरा विशेषांक का प्रकाशन हुआ है. एक प्रकारचे राष्ट्रीय एकता स्थापित करण्याचे जो गुण आहे तो अधिक कसा सक्रिय होईल आणि आपल्या देशाची एकता आणि अखंडता अखंडित ठेवण्यासाठी हिंदी भाषा आपल्या सर्वांसाठी उपयोगी आहे आणि या भाषेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्य या संघटनेच्या मार्फत नियमित रूपाने होत राहतील. सोलापूर शाखा असेल किंवा महाराष्ट्राची शाखा असेल तर या संघटनेशी संयुक्त विद्यमाने अनेक प्रकारचे कार्यक्रम भविष्यात आम्ही या ठिकाणी राबवू. माननीय अमितजी या छोट्याखानी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने
मी त्यांचा आभार मानतो. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा विजय असून सर्वसामान्य जनतेने विकास कामाची दिलेली पावती आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा विजय असून सर्वसामान्य जनतेने विकास कामाची दिलेली पावती आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचे तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ यांनी सांगितले. पुढे बोलताना सतीशराव निर्वळ म्हणाले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील गावागावातील भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक बांधणी आणि विकास कामे यामुळेच सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला. मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायत निवडणुकीत 26 गावातील ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असून यावेळी उपस्थित सरपंच व सदस्यांचा सत्कार सतीशराव निर्वळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कोकरंबा, जांभरुण, तुपा, वडगाव सरहद, आंभोरा शेळके, वाडेगाव पांढुर्णा, तळेगाव, दहा, पोखरी, केंदळे, माहोरा, उमरखेड, पाडली दुधा, कर्नावल, गेवराई, देवठाणा मंठा, रानमळा, हेलसवाडी, कटाळा खुर्द, कानफोडी कटाळा, गुळखंड तांडा, मोसा बरबडा, लावणी या गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, गणेशराव खवणे, राजेश मोरे, प्रसादराव बोराडे, सुभाषराव राठोड, विठ्ठलराव काळे, गजानन देशमुख, मुस्तफा पठाण, दारासिंग चव्हाण, जिल्हा परिषदेत हनवते, प्रल्हादरावजी बोराडे, लक्ष्मण बोराडे, नितीन सरकटे, भगवानराव सरकटे आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग व बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग व बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून रोहित भैया काळे व शिवदीप भैया काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉक्टर शिरीष पवार उपस्थित होते. यावेळेस उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बारोटे, क्रीडा संचालक डॉक्टर महेश राजे निंबाळकर, क्रीडा मंडळ सदस्य डॉक्टर संदीप जगताप, बोर्ड ऑफ स्टडी मेंबर डॉक्टर सानप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रमोद पवार यांनी केले तर आभार डॉक्टर निलेश गाडेकर यांनी मानले. या स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये एकूण 10 वेट कॅटेगरी होत्या तर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 8 वेट कॅटेगरी, बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये एकूण 8 कॅटेगरी होत्या. या स्पर्धेमध्ये संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 55 किलो वजन गटामध्ये गणेश सुनील सोनवणे यांनी प्रथम तर द्वितीय क्रमांक तुषार महाजन यांनी मिळवला. 61 किलो वजन गटात प्रितेश झालटे यांनी प्रथम तर 67 किलो वजन गटामध्ये वैभव पांडव यांनी प्रथम क्रमांक तर अशवजित तायडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 73 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक प्रथमेश चौधरी यांनी तर 81 किलो वजन गटात आदित्य महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 89 किलो वजन गटात विशाल कोळी याने प्रथम क्रमांक मिळवला तर 96 किलो वजन गटात मयूर बारी याने प्रथम क्रमांक मिळवला. पॉवर लिफ्टिंग स्पर्धा व बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या मयूर वानखेडे यांनी 95 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे, प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉक्टर शिरीष पवार, उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बारोटे, डॉक्टर शिवाजी अंभोरे, डॉक्टर राजे निंबाळकर, डॉक्टर संदीप जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे इंचार्ज म्हणून क्रीडा संचालक डॉक्टर निलेश गाडेकर यांनी काम पाहिले. सर्व खेळाडूंना डॉक्टर निलेश गाडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. जळकोट येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करण्यात आले असून आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. या तालुक्यातील विजेच्या संदर्भातील कामासाठी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे असलेल्या उपविभागीय कार्यालयात जळकोट तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला तिथे जाऊनच आपली समस्या मांडावी लागत होती. यामुळे या भागातील नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास होत होता. जळकोट तालुक्यातील नागरिकांना नवीन मीटर कनेक्शन, डीपीसह विजेच्या विविध कामांसाठी शिरूर ताजबंद येथील उपविभागीय कार्यालयात जावे लागत होते.
जळकोट तालुक्यात महावितरणचे उपविभागीय कार्यालय व्हावे म्हणून या तालुक्यातील नागरिकांची अनेक दिवसापासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून या भागाचे आमदार संजय बनसोडे यांनी ऊर्जा विभागाकडे सतत पाठपुरावा करून जळकोट तालुक्याला स्वतंत्र महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर करून घेतले आहे. या उपविभागीय कार्यालयात नवीन विविध पदावरचे एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या कार्यालयाचा फायदा जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना होणार असून आता पुढील सर्व महावितरणाची कामे जळकोटलाच होणार असल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. शिरूर ताजबंद ग्रामीण उपविभाग, उदगीर ग्रामीण उपविभाग व चाकूर उपविभागाचे विभाजन करून जळकोट येथे महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय मंजूर करण्यात आले असून आता जळकोट तालुक्यातील विजेसंदर्भातील कोणत्याही अडचणी जळकोट उपविभागीय कार्यालयात जाऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातील, जेणेकरून या भागातील नागरिकांना त्रास होणार नाही. जळकोट येथील नव्याने झालेल्या या उपविभागीय कार्यालयाअंतर्गत जळकोट शाखा, हाडोळती शाखा, नळगीर शाखा असे एकूण 3 शाखा कार्यालये असणार आहेत. या उपविभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर एकूण 12 पदे मंजूर करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांनंतर जळकोट तालुक्यातील नागरिकांची उपविभागीय कार्यालयाची मागणी मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांनी आमदार संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत. निलंगारू महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील प्राध्यापक माधव अरविंद शेटकार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने फार्मसी शाखेत नुकतीच PhD पदवी प्रदान केली. महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील प्राध्यापक माधव अरविंद शेटकार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने फार्मसी शाखेत नुकतीच PhD पदवी प्रदान केली आहे. प्राध्यापक माधव अरविंद शेटकार यांनी महाराष्ट्र फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म्युलेशन अँड इव्होल्युशन ऑफ नॅनो पार्टिक्युलेट ट्रॉपिकल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम कंटेनिंग नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग या विषयावर संशोधन प्रबंध नांदेड विद्यापीठाकडे सादर केला होता. प्राध्यापक शेटकार यांच्या संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देत त्यांना PhD पदवी देऊन सन्मान केला. याबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्राध्यापक डॉक्टर माधव शेटकार यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर SS पाटील व महाराष्ट्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट निलंगाचे प्राचार्य डॉक्टर BN पौळ सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी शेतकरी सतत प्रयोग करत असतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा जाहीर केली आहे. शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी सतत प्रयोग करत असतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा जाहीर केली आहे. जो शेतकरी अधिक पीक उत्पादन घेईल त्या शेतकऱ्यास कृषी विभागाच्या वतीने बक्षीस देण्यात येईल. सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हरभरा गहू पिकाचा या स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे. यात सर्वसाधारण गटासाठी कमीत कमी 10 व आदिवासी गटासाठी 5 शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहे. या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी सोयगाव या कार्यालयात हे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पीक उत्पादन वाढ पीक स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य पातळी अशी त्रिस्तरीय बक्षिसे देण्यात येणार आहेत. तालुक्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यास 5,000, द्वितीय 3,000, तृतीय 2,000 रुपये बक्षीस देण्यात येते. तसेच जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी बक्षिसे या योजनेत दिली जातील. स्पर्धेसाठी अटी: पीक उत्पादन वाढवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे जमीन मालकी हक्काचा पुरावा दर्शवणारा सातबारा असावा. शिवाय स्पर्धेचे शुल्क 300 रुपयांचा भरणा केल्याची पावती सादर करावी. हरभरा गहू पिकांसाठी स्पर्धा: गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाकडून रब्बी पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी स्पर्धा घेतली जाते. सोयगाव तालुक्यासाठी यंदा हरभरा व गहू या पिकाचा रब्बीतील पीक उत्पादक स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे. पीक उत्पादन वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. या स्पर्धेसाठी 300 रुपये शुल्क चलन स्वरूपात भरणे बंधनकारक आहे. जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कापणी प्रयोगाच्या नियमानुसार पीक स्पर्धा घेतली जाईल.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सोयगाव तालुका कृषी अधिकारी S.G. वाघ यांनी केले आहे. संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट माधव दाभाडे तर शहर अध्यक्षपदी सुनील गाडेकर यांची निवड करण्यात आली. जिंतूर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची बैठक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली असून या बैठकीत तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट माधव दाभाडे तर शहर अध्यक्षपदी सुनील गाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात विविध सामाजिक विषय घेऊन मागील अनेक वर्षांपासून सामाजिक संघटनेचे ध्येय धोरण तळागाळातील नागरिकांमध्ये पोहोचले आहे. यावर्षी नवी दिशा नवा विचार घेऊन संघटनेच्या 25व्या वर्षानिमित्त रौप्य महोत्सवी अधिवेशन पुणे येथे पार पडणार आहे. यासाठी संघटनेचे जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त शहरातील लक्ष्मी फंक्शन हॉल येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, माजी तालुका अध्यक्ष वसंत मगर यांची उपस्थिती होती. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट माधव दाभाडे, शहर अध्यक्ष सुनील गाडेकर यांची निवड करण्यात आली. शिवाय जिल्हा उपाध्यक्ष मनोज रोकडे, संघटक संजय काळे, सहसंघटक बाबाराव डोंबे, तालुका सचिव दामू नवले, शहर सचिव भगवान रोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीला ज्ञानेश्वर चव्हाण, माणिक भोंबे, गणेश डोंबे, बाळू हराळ, दीपक डोंबे, सखाराम शेळके, भागवत चव्हाण, सुदर्शन गव्हाणे, सोनू माने, विठ्ठल माने, पिंटू डोंबे आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने यंदाही माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे. उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गडजेजुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीने यंदाही माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला. यावेळेस लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आशाताई श्यामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले, जिल्हा परिषद खातेप्रमुखांची उपस्थिती होती. त्यानंतर दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली. यावेळी पालखीचे मानकरी गणपत मल्हारी नाईक रिसनगाव, खुशाल भगवान भोसीकर पानभोसी, व्यंकटराव मारुती पांडगळे शिराढोण, गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुगदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरळा, पांडुरंग नारायण पाटील माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे या मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्यात आला. यावेळेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, शिक्षणाधिकारी प्रशांत दिगसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव कापसे, VR पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम कदम, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार, गटविकास अधिकारी SH वावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, संजय कराळे, विजय धोंगडे आदींची उपस्थिती होती. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित. प्राप्त झालेल्या अर्ज संदर्भ निवेदनांवर जिल्हा स्तरावर होणार कार्यवाही. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. धर्मराज काडादी हे जर राजकारणात येणार असतील तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली खुली ऑफर. खंडोबा मंदिरसह एसटी स्टँड परिसरात दागिने लुटणाऱ्या अट्टल आरोपींना केली अटक. 4 लाखांचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत.
आणि कुंभारी विजयनगर येथे घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर वळसंग पोलिसांची कारवाई. 2,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.